श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवंता गुणराशी निवारून दैन्य धरकाराशी. भाग्यरूपे उदयाशी भक्त जीवनी कृपा बहुत पुण्याईचे फल. जरी होईल भाग्य प्रबल लाभे जरी गुरु कृपा बल. तेने आवडी श्रीपाद भजनी. साक्षी जो सर्वात करण योगियाचा योगी राजा. भक्तजन मनी रमना श्रीपाद श्रीवल्लभा. खडतर तपे परम भाग्यसी शंकर भट कुरवपूर यात्रेसी. पुण्यभूमी श्रीपाद निवासी पावले तत्कृपेने. भक्तवत्सल प्रभू संमती दैवे दुर्लभती. सत्संगती जेने होय विमलमती. होय स्थायी ब्रह्मसुख. श्रीपाद प्रभू भक्त समवेत बसले असते निवांत. तरुण ब्राह्मण एकेत दर्शनार्थ स्वामींच्या. येई तो पिठिका पुरावून गेले अंग धुळीने भरून. श्रद्धा येई नेत्री भरून साष्टांग नमे श्रीपादांसी. हा वल्लभेश्वर नामाचा कश्यप गोत्री आपस्तंभ शाखेचा. धन दरिद्री परिश्रद्धेचा आला श्रीपाद चरणांसी. कृतज्ञतेचा आचार दाविती प्रभू साचार. पुस्ती कुशल समाचार पीठापूर संबंधितांचा. वेळ ती मध्यान्नाची तयारी करते भिक्षेची. शिष्यगण तो श्रीपाद प्रभूंची घडली लीला अचानक. आणलेली भिक्षा शिष्यांनी समर्पावी जलचरांना त्यांनी सांगून केला तयांनी हात एक वरता. तव त्यात प्रगटे पात्र चांदीचे पूर्ण भरलेले खिरीचे. वाटती प्रभू सारे प्रसादाचे पात्र पूर्ण भरलेले. सांगती श्रीपाद प्रभू प्रेमाने अति पवित्र तीर्थस्नाने. परी पीठापूर विशेषाने केंद्र वत्सलतेचे. मल्हादी श्रेष्ठी वर्माचे उत्कट प्रेम जन्मोजन्मीचे. आशीर्वाद ममत्यांचे वंशोवंशी लाभतील. नैवेद्य हा तयांनी आत्ताची समर्पिला प्रेमाने. तोची प्रसाद तुम्हा लागोनी लाभला भाग्याने. ब्रह्मसंबंध पिशाच बाधेने अथवा दुःख दारिद्र्याने. पीडित जरी श्रद्धेने घेतील प्रसाद हा. बाधा निवारेल तयांची वृद्धी होईल संपदेची. वार्ता नुरेल दुःखाची ऐसा दुर्लभ प्रसाद हा. युक्तिबुद्धीने व मतप्राप्ती जपी तपी न मज पावती. वात्सल्य भावे जे मज भजती. अंकित मी तयांचा विसरून ईश्वरपणा. सत्य सकैलास वैकुंठादिकांना. सोडून रमे तयांच्या अंगना. का जे वात्सल्य निष्कामांचे. मम पद व त्यांचे हृदयी तया विश्रांती. माझे पायी होऊ सकामते ठाई. पूर्ण कामाधिक भक्ती ही. भक्तांच्या समुदायात भक्तीचे वर्म सांगत स्वमुखे श्री भगवंत ऐकती भाविक जन. कुरगड्डीतील या पवित्र स्थानी मम सांगती वाचून राहू न शक्ती कोणी. अति जागृत स्थान हे. यक्ष ब्रह्म राक्षस महापिशाच महाआरतीस. करिताती आक्रोश उद्धारास्तव मम प्रार्थना. पिशाच्यास गती देऊन सोडवितो अर्थ जाणून. सेवा अल्प घेऊन उद्धारितो अर्थ भक्ता. यक्ष गंधर्व देवता जपी तपी समजता. योगी सिद्ध तत्वता अति लायित मम दर्शना. खडतळ तप अचरून कष्ट अनेक सोसून. इच्छिती मम स्पर्श भाषण आणि कृपा कटाक्ष ही. आला जो अनन्य शरण करी प्रेमाने भजन. जो नाम रूप ओलांडून आनंद होऊन राहील. ऐकोनी शंकर भट भारावले आष्ट सात्विक भाव प्रगटले. आनंदाश्रू दाटले नेत्री तयांच्या. तव गर्दीतला गरीब ब्राह्मण म्हणे स्वामीसी वंदून. मुलगी लग्नाची अजून लागला घोर जीवा. तव स्वामी हसून म्हणती भय पापापासून मज जवळी. असून का करिता काळजी वल्लभेश्वरा करी जामात. जायास शुभबन्नाकडे शिकत पौरहित हे दान उचित. वल्लभ ईश्वरा तू जसी पिंडदान माता पित्यांसी. श्रद्धा भावे मंत्रोच्चारेसी करिता यथोचित समयासी. लाभे तयांचा आशीर्वाद. मंत्र गरुड पुराणांतील उच्चारून करावे विवाह. मंत्रोच्चारण असे शास्त्रवचन घ्या लक्षात हो तुम्ही. विवाह मांगल्यासाठी नको दागिन्यांची आटाआटी. हळकुंड स्वीकारा त्यासाठी शुभस्य शीघ्र सर्वदा.
एवं तया श्रीपादाज्ञेने ठरले लग्न. तया कारणे सुभांना सह शंकर भटजींनी अनुभवली श्रीपाद लीला. मंत्र ते गरुड पुराणाचे. सुबंना मन जाणे साचे. आपोआप येती ते वाचे. श्रीपाद वल्लभ ध्यान मात्रे. विवाह संपन्न होई तयांचा. उभय कुळा वारसा दारिद्र्याचा. तेने मंगळसूत्राऐवजी हळकुंडाचा दोरा घातला गळ्यात. निंदिती अवघे ग्रामजन. गेले निघून ब्राह्मण. नंतर नवदाम्पत्यासह दर्शन श्रीपादांचे घेती ते. सुबन्ना व शंकरभटास वधूस माता पित्यास वल्लभेश्वर भक्तास घडले दर्शन आशीर्वचन. म्हणती ते प्रेमाने बसा जरा आनंदाने. पहा अंतरी ध्यानाने संकेत सर्व सुखाचे. शंकरभट बैसता ध्यानी. वल्लभेश्वर भावे दिसे नयनी. प्रतिष्ठित व्यापारी तो धनी. नवस करी सहस्र भोजनाचा. प्रेमे नामस्मरण भुकेल्यासी. अन्नदान कलियुगी भगवान संतुष्ट हो. एवढ्याने त्या माझी ब्राह्मणांशी. घालिता सहस्र भोजनासी. पावे विशेष पुण्याशी. आचारिता आदरे. धन मिळे वल्लभेश्वराशी. परी न फेडितो त्यासी. म्हणे उचित समयासी. जाऊ ते फेडण्या. श्रीपाद होती अंतर्धान. दुःखी वल्लभेश्वर जान. फेडण्या नवस संपूर्ण. निघाला पुरास. श्रद्धा ही दृढ मनी. संचार करते गुप्तपणी. श्रीपाद पादुका पूजनी. पेढू नवस तो म्हणे. मार्गी भेटता चोर चोर. यात्रिकांचा वेश सुंदर. पाहून एकांत गंभीर केला घात वल्लभेश्वराचा. लुटू पाहता धन तयांचे. श्रीपाद त्रिशूलधारी यतींचे. स्वरूपे प्रगटले चोरांचे. करीती वध तेथेची. आला शरण जो एक. दोषी जो न सम्यक. क्षमा करती जगन्नायक. श्रीपाद श्रीवल्लभ. प्राण सोडता वल्लभेश्वराने. श्रीपाद वल्लभा सार्थतेने. पुकारिले तयाने. येती योगीराज श्रीपाद. स्वत्रिशूलाने 3 चोरांना वधिता. चौथा श्रीचरणा. येऊन शरण प्रार्थना. करत्या देती अभयदान. भक्तवत्सल गुरुमाऊली. अपार प्रेमाची सावली. स्मरता भक्ताची पावली. दुःख दैन्य हरावया. देऊन त्या चोराशी विभूती. भक्त प्रेताशी लाविती ती. तो उठे जेवी जागृती. हे निद्रिस्तासी जैसे. न्याहाळे कृपामृत दृष्टीने. झाला प्रकार सांगितला चोराने. 3 मृतदेह हे पाहिले भक्ताने. परी प्रभू अंतर्धान. त्या चोर भक्तास हवे वल्लभेश्वरान दिली. 4 सहस्र बामन भोजने. दया मृत घनाच्या लीलेने. आनंदले अवघे जन ध्यानी. शंकरभट हे सारे पाहता ध्यान विसर्जने. म्हणती श्रीपाद कार्य सारे. कारणाविना घडेची ना. चित्र विचित्र सृष्टी विधान. निराकार मी निर्गुण. परी साकार रूप अवतरून. सांभाळेले भक्त अस्सल ब्रिदा. परमित अवधूत नसे मी. परी वाटे परिमित. अवधूत मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त मी. अनुग्रह रूप अनिर्वाच्य. सर्व शक्ती मम स्वाधीन. भरलो कणाकणातून अनंत. ब्रह्मांडे व्यापून असंग ही सर्वदा. आदी संकल्प माझ्यामुळे. आदी संकल्पे मीच खेळे. मांडून सभोवती प्रतिबिंब मेळे. रमतो मी माझ्यात. करुणानु अनुवेगळा. नूतन सृष्टी निर्मितीला. रुद्ररूपे प्रलय काळा. मीच क्रीडा मांडतो. माया ही माझीच शक्ती. चालवी ज्ञान युक्ती. तेने जीव बंदिस्त होती. प्रार्थिता ते रक्षितो. नामरूपाशी जो वेगळा. मीपणे स्फुरे आगरा. जा चैतन्याचा जिव्हाळा. तो मी जाण सर्वथा. न जाणता मज सर्व शक्तिमान. सर्वज्ञ सर्वातर्य. मी पण तेने भ्रमे बुद्धी जाण. वाटे आश्चर्य जीवासी. जाणून हे तो अनुभवे. प्रेम वाश्रय इच्छित. न पावती मज विना निश्चित. मुख्य परमानुग्रह तत्व मी. कर्मसंस्कार जयाचा जैसा. पावे फल तो तैसा. कर्म विपाकाचा हा वळसा. सोडवितो भक्तांचा. शास्त्र मर्यादा न मोडता. उचलून जीवासी वरता. अनुग्रह बले मी सर्वता. रक्षितो भक्तांशी. गेला जरी तो जन्मांतराशी. तेथेही तयाच्या उद्धाराशी. अवतरेन मी निश्चयतेसी. सांभाळीन मम भक्ता. ऐकून पाहून प्रभू लीला. कृतज्ञतेचे अश्रू नयनाला. येती वल्लभेश्वर पत्नीला. वंदू पुन्हा पुन्हा श्रीचरणा. प्रभू म्हणती ती येसी.
सर्व श्रेयात मम मातेसी, पाहो अति आदरेसी, अनुभव वात्सल्यतेचे. बालक मी सदा तिचा, नको भार दुःख शोकाचा, घरी सांभाळ या हळकुंडाचा. सर्व सौख्यदायक हे सर्वदा सत्य हे वचन, ठेवा हृदय जपून, स्वकर्त्या आचरून हो धन्य या जगी. माता गुरु, पिता गुरु, वेद विद्या दाता गुरु, त्राता गुरु, भरता गुरु, गुरु दुःख शोक हरता. गुरुदेवांचाही देव, ठेवा गुरुपदी भक्ती भाव, भवसागरी श्री गुरु नाव, तारेल जीवा निश्चये. ऐकता प्रभूंचा सत्संग, भरे सात्विक भावे अंतरंग, उठती आनंद तरंग, आनंद सागरावरी जैसे. ऐकती सर्व घंटा ध्वनी, प्रगट वा प्रगट राहुनी, कित्येक देशांतरा करुनी, अनेक घंटा श्रीपाद कृपे. संकेत जो अनाहताचा, चराचरातील सत्तेचा, भक्तांशी श्रीपाद वल्लभांचा, वर या रूपाने. अद्याप दिसे पिठापुरे, साधूनी अंतरशुद्धी खरी, भावे भजता भाग्यवृद्धी, सत्वरी होतसे श्रीपाद कृपे. इति श्री शंकरपट समर्थ श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ, श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 81, अध्याय 29 समाप्त.